स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी दत्तावतार आणि भक्तांचे रक्षक. ज्याच्या आयुष्यात अंधार असतो त्याच्यासाठी ते दिव्य प्रकाश बनून येतात. आज आपण जाणून घेणार आहोत अशा 5 सत्य कथा ज्या लाखो भक्तांनी अनुभवल्या आहेत. चमत्कार 1. अरण्यात हरवलेला भक्त. एका साधकाचा प्रवास सुरू असतो जंगलातून. वाट चुकते, रात्रीचा काळ, भोवती पूर्ण अंधार आणि भीती. कुठे जायचं काहीच समजत नाही. तो निश्चय करतो, स्वामी समर्थ, माझा जीव तुमच्याच हाती आहे. त्या क्षणी त्याला दूरवरून एका तेजाचा प्रकाश दिसतो. जसा जवळ जातो त्याला भास होतो स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे आहेत. हातात दंड, तेजस्वी डोळे. स्वामी फक्त हसतात आणि एक दिशा दाखवतात. तो त्या दिशेने चालतो आणि काही वेळातच गावात पोहोचतो. तो म्हणतो, मी देव पाहिला. आणि ते स्वामी समर्थच होते. चमत्कार 2. मृत बालकात प्राण परत. एका गरीब स्त्रीचं बाळ तापाने फणफणतं आणि शेवटी मृत होतो. ती स्त्री धावत स्वामी समर्थांच्या पादुकांजवळ जाते आणि बाळ झोपवत म्हणते, हे माझं सर्वस्व आहे, तेच परत द्या. ती रडत बसलेली असताना एका वृद्ध साधूचा आवाज येतो, आई, रडू नको. बघ, तुझं बाळ डोळे उघडेल. ती बघते आणि खरंच बाळ श्वास घेत आहे, डोळे उघडत आहे. तो साधू कुठे गेला कोणालाच कळत नाही. संदेश: स्वामी आपल्या भक्तांचं दुःख ऐकतात आणि कृपा करतात, केवळ श्रद्धेवर. चमत्कार 3. शेतकऱ्यावर अन्याय पण सत्यविजयी. रामू नावाचा शेतकरी. गावातील काही श्रीमंत लोक त्याच्यावर खोटा गुन्हा लावतात. पोलीस त्याला पकडतात, गावकरी टाळतात. त्याची पत्नी अन्नपाण्याविना रडत बसलेली. रामू तुरुंगात बसून रोज फक्त एक जप करतो, जय जय स्वामी समर्थ, माझं सत्य तुम्हाला माहीत आहे. अचानक एक वकील त्याला भेटतो आणि म्हणतो, माझ्या स्वप्नात स्वामी आले आणि तुमचं नाव घेतलं. मी तुमची केस लढणार. सर्व पुरावे समोर येतात. खरे गुन्हेगार पकडले जातात. रामू निर्दोष सुटतो. संदेश: स्वामी सत्याच्या बाजूने नेहमी उभे असतात. चमत्कार 4. अंध मुलीला दृष्टी मिळते. कोल्हापूर जवळील एका गावात लहान पप्पी जन्मतः अंध होती. तिच्या आईने आशा सोडली नव्हती. दररोज ती स्वामी समर्थांच्या फोटोसमोर गंगाजल ठेवून प्रार्थना करत असे. एक दिवस स्वप्नात तिला स्वामी म्हणतात, तिच्या डोळ्यात आमचे जल टाक, ती पाहू शकेल. आई उठून लगेच तसं करते. काही वेळात पप्पी म्हणते, आई, तुझा चेहरा दिसतो. डॉक्टरही चकित होतात. रिपोर्ट्स नॉर्मल. आईच्या श्रद्धेने आणि स्वामींच्या कृपेने चमत्कार घडतो. चमत्कार 5. विघ्ननाश. कडकलेल लग्न जमतं. गावातील रमेशचं लग्न सत अडकत होतं. कोणतीही कुंडली जुळत नव्हती. वडील खचून जातात. ते अक्कलकोटला जातात आणि स्वामींच्या मूर्तीसमोर प्रार्थना करतात, स्वामी, माझ्या मुलाचं नशीब तुमच्याकडे सोपवलं. त्याच दिवशी एका दूरच्या स्थळावरून मुलीच्या वडिलांचा फोन येतो. सगळं जुळतं आणि एका महिन्यात लग्न होतं. संदेश: जे मनापासून प्रार्थना करतात त्यांच्या वाटेतील विघ्न दूर होतात. ही फक्त 5 कथा, पण अशा हजारो चमत्कार स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांवर घडवले आहेत. श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ कुठेही तुमच्यासोबत असतात. त्यांचं नाम घेतलं तरी संकट पळून जातात. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.